हे हे घड्याळ तुमच्या क्लायंटने थोडं प्रेमाने दिलं होतं तुम्हाला, ते माझ्या हातून पडून फुटलं. तुम्हाला राग नाही आला? तुमच्या हातून चुकून पडले ते. आणि असंही माझी वेळ माझी घड्याळ नाही ठरवत, मी ठरवतो. मी आलो डस्टबिन मध्ये टाकून. काय रे? काय नाही ग, काच कुठली? काच कुठली? कशाची? तुला लागलं नाहीये ना? अरे काच फुटणं चांगलं नसतं पार, वाईट असतं. आधी मला सांग, कुठली फुटली काच? आई सांगतो, थांब. मला सांग लवकर. तू टेन्शन घेऊ नको, टेन्शन घेण्यासारखं काही झालेलं नाहीये. ओके, मी रिलॅक्स आहे. सांग. आज जे क्लायंट आले होते त्यांनी काव्यासाठी आणि माझ्यासाठी घड्याळ गिफ्ट आणलं, ट्विन वॉचेस. माझं घड्याळ त्यांनी हातात घेतलं होतं, ते बघता बघता पडलं आणि काच फुटली. अशी कशी काव्या वेंधळ्यासारखं वाटते? लहान आहे का आता? मुद्दाम नाही केला, ऍक्सिडेंट झाले ते. अशा प्रत्येक गोष्ट ऍक्सिडेंटली होते, असं नसतं कधी कधी तिच्या. आई असं का बोलतेस? बरोबर बोलते मी. हे बघ, तिची प्रत्येक चूक पाठीशी घेणार नाही आम्ही, आणि तू लगेच तिची बाजू घेऊ नकोस. तिच्या घड्याळाचं काय झालं? नशीब ते तरी व्यवस्थित आहे. ठीक आहे, आता आम्ही जोडीने घड्याळ नाही घालू शकणार, पण आई टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, फक्त घड्याळाची काच फुटली. ओके, काव्याला तर जोडी मिळालेली कुठलीच गोष्ट नकोय का? तिच्या मनात काही नाही असं म्हणाली खरी, पण ती बोलतीये एक वाक्य भलतच. तिने मुद्दाम तर पार्थचं घडलं. तिच्या मनात काय चालू आहे म्हणून तिला ही घड्याळ सुद्धा मान्य नसतील का? पार्थ, तुम्ही खरंच ग्रीन फ्लॅग आहात. तुमच्या जागी मी असते तर चांगलाच प्रयत्न केला असता मी, पण तुम्ही न वैतागता मलाच शांत केलं. कमाल क्वालिटी आहे तुमच्यात शांत राहण्याची. पार्थ देशमुख, मी तुम्हाला चांगला वेळ देऊ शकेन की नाही माहित नाही, पण तुमची चांगली वेळ दाखवणार हे घड्याळ नक्की दुरुस्त करून आणेल. प्रॉमिस आहे काव्याचं. हा, करेक्ट. नाही, आपलं एकदा गेट टुगेदर तर व्हायला पाहिजे. येस. नाही, तू सांग ना, फक्त सांग तू कधी भेटायचंय, आपण भेटूया. मी कधी तयार. अरे तू नाही म्हणायची विषय आहे का माझी? काय 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 परवानगी बायकोची? आपण म्हणजे बायकोसाठी एकदम खुली किताब आहे, काय बोलणार नाही. नाही नाही, एक काम कर तू ना, म्हणजे कोणाकोणाशी कॉन्टॅक्ट झाले तुला आतापर्यंत? अच्छा, नंदिता, समीर, ओ माय गॉड, सगळ्या म्हणजे अरे ग्रुपमध्ये सगळ्यांची कॉन्टॅक्ट झाले तुम्हाला? ग्रेट ग्रेट ग्रेट, मस्त मस्त. एक काम करतो तू ना, एक छानसा ग्रुप तयार कर, म्हणजे आपल्याला पुढचं सगळं व्यवस्थित प्लॅन करता येईल. अरे माहिती, कोणाच्या सजेशन वगैरे काय असतील तर ते आपल्याला घेता येईल ना? कळलं? ओके ओके ओके. मीनाक्षी नाही, फोन ठेवतो मी, कारण माझी लाडकी बायको. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजचेच म्हणजे 16 सप्टेंबर मंगळवारचे एपिसोडची रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर मालिकेच्या सुरुवातीलाच काव्याकडून पार्थचं घड्याळ पडलेलं असतं, त्यामुळे काव्या म्हणत असते, पार्थ पार्थ, आय एम सो सॉरी. कसं फुटलं हे घड्याळ माझ्या हातून? आजच तुम्हाला हे घड्याळ मिळालं होतं आणि आजच माझ्या हातून हे फुटलं, कसं काय फुटलं? आय एम सो सॉरी पार्थ. पार्थ, मी मुद्दाम नाही पडलं घड्याळ, माहित नाही माझ्याच बाबतीत असं का होतं, पण खरंच पार्थ मी नाही पडलं. आय एम सो सॉरी. आता काव्या एवढं बोलत असताना पार्थ म्हणतो, ठीक आहे, डोंट बी सॉरी. होतात कधी कधी ऍक्सिडेंटली अशा गोष्टी. पार्थ आता काव्याला म्हणतो, तुम्ही सारखा बाजूला, तुमच्या पायाला लागेल, इकडे या असं म्हणून पार्थ ते काच साफ करतो. आता काव्या पार्थला म्हणते, हे घड्याळ तुमच्या क्लायंटने कितक्या एवढ्या प्रेमानं दिलं होतं तुम्हाला, जे माझ्या हातून पडून फुटलं, तुम्हाला राग नाही आला? पार्थ म्हणतो, कारण माझी वेळ हे घड्याळ नाही ठरवत, मी ठरवतो, आणि हे घड्याळ तुमच्या हातून चुकून पडले, मुद्दाम नाही पाडलं तुम्ही. पार्थ म्हणतो, आता मी आलो डस्टबिन मध्ये टाकून, असं म्हणून पार्थ तिथून निघून जातो. पण काव्या ते घड्याळ बघून तिला खूपच वाईट वाटत असतं. पार्थ किचन मध्ये डस्टबिन मध्ये ते घड्याळ टाकत असताना मानिनीताई विचारतात, काय रे? पार्थ म्हणतो, काही नाही ग, काच फुटली. मानिनीताई विचारतात, कशाची? तुला कुठं लागलं नाही ना रे? अरे काच फुटणं चांगलं नसतं पार्थ, मला सांग कशाची काच फुटली? पार्थ म्हणतो, आई सांगतो थांब. मानिनीताई म्हणतात, अरे सांग लवकर. पार्थ म्हणतो, अगं तू एवढं टेन्शन घेऊ नको, काही झालेलं नाही. मानिनीताई म्हणतात, मी रिलॅक्स्ड आहे, तू सांग. तर पार्थ म्हणतो, आज एक क्लायंट आले होते, त्यांनी माझ्यासाठी आणि काव्यासाठी एक घड्याळ गिफ्ट केलं होतं, ट्विन वॉचेस, आणि माझं घड्याळ त्यांनी हातात घेतलं होतं आणि ते बघता बघता पडलं आणि माझ्या घड्याळाची काच फुटली. आता मानिनीताई म्हणतात, अशी कशी काव्या वागते वेंधळ्यासारखं, लहान आहे का ती? पार्थ म्हणतो, मुद्दाम नाही केलं आई, त्यांनी ऍक्सिडेंटली झाले. तर मानिनीताई म्हणतात, अशा कशा प्रत्येक गोष्टी ऍक्सिडेंटली होतात, अवसान नसतं का हातात? पार्थ म्हणतो, आई असं का बोलतेस तू? मानिनीताई म्हणतात, बरोबर बोलते मी, आणि हे बघ, तिची प्रत्येक चूक पाठीशी घालू नकोस तू. तिच्या घड्याळाचं काय झालं असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, नशीब ते तरी व्यवस्थित आहे. तर ठीक आहे, आता मी जोडीनं घड्याळ नाही घालू शकणार, पण इट्स ओके. आता हे ऐकून मानिनीताई खूप टेन्शन मध्ये येतात. पार्थ म्हणतो, आई टेन्शन घेण्यासारखं काही नाही, फक्त घड्याळाची काच फुटली, ओके, मी आलो, असं म्हणून पार्थ तिथून निघून जातो. पण मानिनीताई मनातल्या मनात म्हणतात, काव्याला आता जोडीने मिळालेली कुठलीच गोष्ट नकोय का? तिच्या मनात आता काही नाही असं म्हणाली खरी, पण ती बोलते आणि वागते काही वेगळीच. तिने मुद्दाम तरी पार्थचं घड्याळ तोडलं नसेल ना? तिच्या मनात काय चालू आहे म्हणून तर तिला हे घड्याळ मान्य नसतील का? आता दुसरा सीन काव्याचा दाखवलाय. काव्या ते घड्याळ हातात घेऊन म्हणत असते, पार्थ खरंच तुम्ही ग्रीन फ्लॅग आहात, तुमच्या जागी जर मी असते तर चांगलाच थैथाट केलं असता मी, पण तुम्ही न ऐकता मला शांत केलात. कमाल क्वालिटी आहे तुमच्या शांत राहण्याची. काव्या आता स्वतःशीच म्हणते, पार्थ देशमुख, मी तुमची चांगली वेळ आणू शकेल का नाही माहित नाही, पण तुमचे हे घड्याळ दुरुस्त करून नक्कीच आणेन.
प्रॉमिस आहे काव्याचं. आता काव्याने स्वतःशीच प्रॉमिस केले की पारचं हे तुटलेलं घड्याळ ती नक्कीच दुरुस्त करून आणेल. तर आता दुसरा सीन विक्रम देशमुखांचा दाखवला. विक्रम देशमुख त्यांच्या मैत्रिणीशी म्हणजेच मीनाक्षीशी कॉलवर बोलत असतात. देशमुख म्हणत असतात, हो हो आपलं एकदा तरी गेट टुगेदर व्हायलाच पाहिजे. नाही नाही तू सांग फक्त कधी भेटायचं आहे, मी कधीही तयार आहे. तितक्यातच मानिनीताई येतात तिथे. मानिनीताई म्हणतात, अरे तर देशमुख कॉलवरच बिझी असतात. ते म्हणतात, अगं तुला नाही म्हणायची बिशाल आहे का माझी, आणि काय काय परवा नाही. आता मानिनीताई खूपच चिडलेले असतात. तरी सुद्धा देशमुख म्हणतात, अगं आपण म्हणजे बायकोसाठी खुली किताब आहे, ती काय म्हणणार नाही. तर आता मानिनीताई मुद्दाम देशमुखांना डिस्टर्ब करत असतात. त्यांच्या कानात येऊन बॉक्स वगैरे वाजवत असतात. तर देशमुख त्यांच्याच कॉलवरती बिझी असतात. ते म्हणतात, नाही नाही तू सांग कोणाशी कॉन्टॅक्ट झालाय तुझा. म्हणजे नंदिता, समीर, ओ माय गॉड म्हणजे ग्रुपमध्ये सगळ्यांशीच कॉन्टॅक्ट झालाय तुझा. आता मानिनीताई काही खरं करत नाही देशमुखांचं. तरी पण देशमुख कॉलवरतीच बिझी असतात. मानिनीताई आता रागून बसलेले असतात. देशमुख म्हणतात, नाही तू एक काम कर, तू आपल्या सगळ्यांचे ग्रुप तयार कर. अरे नाही म्हणजे काय कोणाचे सजेशन वगैरे असतील तर आपल्याला घेता येतील नाही का, कळलं का. आता मानिनीताई समोर येतात आणि म्हणतात, काय हे. तर आता देशमुख म्हणतात, ए बरोबर मीनाक्षी बरं ऐक माझी लाडकी बायको समोर आली आणि मला असं वाटतं की आता जेलस होते. देशमुख आता म्हणतात, नाही नाही मीनाक्षी नंतर आता समोरनं बायको हातात लाटणं घेईल असं दिसतंय मला. चल नंतर बोलूया आपण. चल बाय बाय असं म्हणून ते कॉल ठेवतात. मानिनीताई म्हणतात, हे असं करत काय बोलताय तुम्ही तिच्याशी. मानिनीताई चिडतात आणि म्हणतात, अहो किती उशीर बोलताय आणि तिला काय सांगायची गरज आहे, बायको लाटणं घेऊन येईल वगैरे, किती वेळा बोलावं याला काही सीमा आहे की नाही. तर देशमुख म्हणतात, अगं मी काय फार काही बोलत नव्हतं, इन जनरलच बोलत होतो मी. मानिनीताई आता चिडून म्हणतात, इन जनरल किती वेळा झालं, एकदा झालं दोनदा झालं, मीनाक्षीशी अगदी बोलतच असता तुम्ही. त्या मीनाक्षीलाही कळत नाही किती वेळा बोलावं ते, कठीण आहे बाई खरंच असं म्हणून मानिनीताई आता तिथून निघून जातात. आता देशमुख त्यांच्या पाठीमागे जातात आणि म्हणतात, अगं मानिनी निदान माझं ऐकून तरी घे. तर मानिनीताई म्हणतात, बरं आता पण मीच ऐकून घेऊ. तर मानिनीताई म्हणतात, या घरात कोणाचं काय चालू आहे ना कळतच नाही मला. इथून पुढे कोणी बाहेरच्या व्यक्तीशी बोलायचंच नाही. देशमुख आता शांत होऊन मानिनीताईंना म्हणतात, मानिनी या आधी तू असं कधी बोलली नाहीस, काय झाले. तर मानिनीताई म्हणतात, आता मलाच विचार, कठीण आहे भाई. मानिनीताई म्हणतात, तुम्ही फक्त तुमच्या मैत्रिणीशी बोलत असता, घरात काही चालू आहे याचा पत्ताही नाही तुम्हाला. देशमुख म्हणतात, असं का म्हणतेस तू, काय सुरू आहे घरात आणि तुला काय म्हणायचंय, तुला काय वाटतं मी काय घरात लक्ष देत नाही. तर मानिनीताई म्हणतात, लक्ष देणं आणि कुणाच्या आयुष्यात काय चालू आहे काय नाही या सगळं माहिती असणं खूप महत्वाचं आहे. तर आता देशमुख म्हणतात, अगं मी या घरात लक्ष देत नाही कारण तुझं या घरात सगळीकडे बारीक लक्ष असतं ना, आणि मला माहितीये की माझी मनू सगळ्या गोष्टीत इतकी तरबेज आहे की मला घरातल्या कुठल्याही गोष्टीत लक्ष द्यायची अजिबात गरज नाही. मानिनीताई म्हणतात, हा म्हणजे आता मीच घरातल्या सगळ्यांची चिंता करायची आणि मी घरातली चिंता का करते, कोणाची करते, कशाची करते याची अजिबात काळजी नाही तुम्हाला. देशमुख आता म्हणतात, अच्छा म्हणजे तू घरात कोणाची चिंता करतेस, कशाची चिंता करतेस हे सगळं तुला कोणी विचारत नाही म्हणून चिडलीस का तू. तर आता मानिनीताई रागानं बघतात, म्हणतात सॉरी चिडली नाही रुसलीस. आता मानिनीताई म्हणतात, गप्प बसा ओ मला बोलायचंच नाही तुमच्याशी असं म्हणून मानिनीताई तिथून निघून जात असतात. आता देशमुख थोडी लाडीगुडी लावत असतात. म्हणतात, कसं नाही मला बोलायचं माझ्या मनूला, तुला तर बोलावंच लागेल प्लीज. आता देशमुख मानिनीताईंना मनवण्यासाठी गाणं म्हणत असतात, हा रुसवा सोड सके. तर मानिनीताई तरी पण त्यांचा रुसवा काही सोडतच नाहीत आणि त्या शांतच बसलेल्या असतात. तर आता दुसरा सीन जीवा आणि नंदिनीचा दाखवलाय. आता जीवा सुद्धा नंदिनीवरती रुसलेला असतो म्हणून नंदिनी त्याला झोपेतून उठवण्यासाठी स्पीकरवरती तेच सेम गाणं लावते की हा रुसवा सोड सके, आणि जीवाला ते उठवत असते पण जीवा काय तिला मानत नाही आणि जीवा तिथून उठून निघून जातो. तरी पण नंदिनी त्याच्या अवतीभोवती गाणं म्हणतच असते. नंदिनी आता कान वगैरे पकडत असते पण तरीही जीवा अजिबात ऐकत नाही. तो तिच्या बाजूलाच जात असतो आणि नंदिनी त्याच्या पाठी जात असते. तर नंदिनी हे सगळं करत असताना जीवा फार चिडतो आणि म्हणतो, इनफ यार नंदिनी. आता नंदिनी उठून बसते, उभारते आणि म्हणते, एवढं काय झालं जीवा. जीवा म्हणतो, मी अजिबात मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही. तर नंदिनी म्हणते, जीवा तर मस्करी करत जगतात ना. तर जीवा म्हणतो, म्हणूनच या घरात सगळ्यांना जीवा म्हणजे मस्करी करत उडण टप्पू जगणारा मुलगा वाटतो. नंदिनी म्हणते, काय बोलताय तुम्ही सगळं फारच मनाला लावून घेतलाय. नंदिनी म्हणते, एकदा बोलूयात का आपण. तर जीवा म्हणतो, मला प्लीज माझी स्पेस देशील, लिओ मी प्लीज अलोन. आता असं म्हणल्यानंतर नंदिनी फारच टेन्शन मध्ये येते. प्लीज मला एकट्याला सोड असं म्हणून जीवा तिथून निघून जातो आणि नंदिनी तिला फारच त्रास होत असतो जीवाच्या या वागण्याचा. तर दुसरा सीन देशमुखांचा दाखवलाय. देशमुख मानिनीताईंना विचारत असतात, म्हणू काय झालं मला सांग. तर मानिनीताई म्हणतात, तुमचं फक्त बाहेरच लक्ष असतं, घरात काय चालू आहे तुम्हाला काही माहित नाही. देशमुख म्हणतात, अगं घरात सगळं चांगलंच चाललंय. मानिनीताई सांगतात, अहो तुम्हाला काही माहित नाही म्हणून असं म्हणताय. जीवा जेवायला सुद्धा खाली आलेला नाही, पारचं घड्याळ तुटले आणि काव्या म्हणून मानिनीताई शांत होतात. तर देशमुख विचारतात, काय काव्याचं काय. पण मानिनीताई काही सांगत नाही. देशमुख म्हणतात, असं काय ग मानिनी, बोल ना, जे काही म्हणत आहे ते बोल ना ग. तर मानिनीताई काहीच बोलत नाही. देशमुख म्हणतात, अच्छा बरं जीवाचं काय म्हणालीस तू, जीवा जेवायला आला नाही. तर मानिनीताई म्हणतात नाही. देशमुख सांगतात, अगं मग ठीक आहे ना, बरोबर मी एक काम करतो, फर्स्ट क्लास पैकी चिकन बर्गर ऑर्डर करतो. हा म्हणजे गणपती होते ना त्यामुळे व्हेज खाऊन कंटाळला असेल कार्ट, बर्गर मागवतो बघ कसं धावत येईल कार्ट. बरोबर चल, जीवाचं सुटला प्रश्न, सॉर्टेड. बरं आता पार्कचं काय, घड्याळ कुठलं घड्याळ. तर मानिनीताई सांगतात, ते ट्विन वॉच. देशमुख म्हणतात, अच्छा आमच्या एका क्लायंटने दिलं होतं तेच ना. अगं ते तर पार्थ आणि काव्याला गिफ्ट दिलं होतं. हा तुला सांगतो मानिनी, आपल्या पार्थवरती एवढा खुश आहे ना तो क्लायंट, इतकी स्तुती करत होता, तोंड कसं दुखत नाही हे कळत नाही मला. आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर तू. आता देशमुखांची बडबड ऐकून मानिनीताई एकदम रागाने त्यांच्याकडे बघतात. देशमुख म्हणतात, सॉरी. तर आता देशमुख म्हणतात, बरोबर नाही फोकस. बरं कुठे होत आपण. हा पार्कचं घड्याळ तुटले. हो ना, अगं काय ग तू, घड्याळच तुटले ना, नातं तर तुटलं नाही ना. मानिनीताई आता त्यांच्याकडे बघतात. तर देशमुख म्हणतात, अगं नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एवढा मोठा प्रॉब्लेम नाहीये. देशमुख म्हणतात, घड्याळ तुटले ना, मग आपण ते दुरुस्त करू किंवा नवीन घेऊन टाकू, ठीक आहे.
बरं आता पार्थचा विषय संपलेला आहे. बरं चल आता काव्याचं काय. तर आता मानताई म्हणतात काव्याबद्दलची मनातली अस्वस्थता सांगू का यांना? अगं म्हणू तू असं म्हणून देशमुख मागे आलेले असतात तितक्यात देशमुखांचा फोन वाजतो आणि देशमुख फोन उचलत असतात पण मानिनीताई इतक्या रागाने बघतात तर देशमुख म्हणतात नाही आता बायकोला वेळ द्यायला पाहिजे, मी फोन उचलत नाही. देशमुख मानिनीताई म्हणतात हा नाही घेत फोन, बोल. तर मानिनीताई रागाने म्हणतात हा घ्या तो फोन, अहो थांबले ती, घ्या तो फोन, थांबले ती, घ्या. आता देशमुख खरोखरच फोन घेतात आणि जातात आणि फोनवरती मीनाक्षी सोबत बोलत असतात पण मानिनीताई मात्र फारच टेन्शन मध्ये असतात. आता दुसरा सीन रम्याने वसुताईचा दाखवलाय. त्या दोघे आरशात बघून आवरत असतात. वसुताई रम्याला म्हणते रम्या काय रुबाब होता ग आपला, मी रोज नवीन साड्यांच्या घड्या मोडत होते, नवीन दागिने घालत होते, टेचत मिरवत होते घरात आणि आता हे असले कपडे घालावे लागतात. रम्या पण म्हणते मी पण असे किती वेगळे स्टायलिश कपडे घालायची आणि त्याच्यावरती अशी मॅचिंग ज्वेलरी मस्त हेअरस्टाईल पण करायची आणि आता हे असले फडतूस कपडे घालावे लागतात. वसुताई म्हणते मग तर काय वेळ आली आपल्यावर, आपल्याला आपल्याच रूम मध्ये हे असं चोरून चांगले कपडे घालावे लागतात. रम्या म्हणते आई हे असे कपडे मला असं रूम मध्ये लपून नाही घालायचे, आधीसारखे छान मिरवायचंय मला. वसुताई म्हणते रम्या लवकरच वेळ येईल ती, जरा धीर धर. रम्या म्हणते कधी येणार आई? वसुताई म्हणते अगं येईल लवकरच येईल. रम्या म्हणते रोज आपण आपली तोंडाची वाफ दवडतो पण घडत काही नाही. आता या दोघी बोलत असताना या दोघींनी चोरून कपडे घातलेले असतात तर त्यांचा दरवाजा कोणीतरी ठोकावतो. आता ते ऐकून या दोघी फारच घाबरतात. वसुताई म्हणते रम्या अगं कोण आलं असेल ग, मानिनी आणि काव्य आले असेल तर. रम्या म्हणते अगं आई आता काय करायचं? रम्या म्हणते थांब आई तू एक काम कर, ही चादर गुंडाळ आणि रम्या चादर त्याच्या आईला गुंडाळते. वसुताई म्हणते अगं मग तू हे घाल ना ग. रम्या म्हणते अगं मी हेअरस्टाईल कशी लपवू, तू हे घाल, मी लपते आणि तू दार उघड. वसुताई आता दरवाजा उघडतात तर दरवाजाच्या बाहेर त्यांच्या कामवाली असतात आणि वसुताई म्हणते अगं तू ऐस होय, इतक्या रात्री काय काम आहे तुझं? तर ती कामवाली म्हणते नाही ते मी जरा 2-4 दिवस गावाला जाणार होते. तर वसुताई म्हणते मग ही वेळ आहे का सांगायची? तर ती कामवाली म्हणते की ते जाऊ दे पण तुम्ही ही चादर का गुंडाळली? वसुताई म्हणतात थंडी वाजते म्हणून गुंडाळली, तुला काय करायचंय? तर त्या म्हणतात बरं ठीक आहे थंडी वाजते ना, बरोबर झोपा तुम्ही, सकाळी तुम्हाला 5 वाजता उठून सगळे कामं करायचे असतात ना, जाते मी. आता वसुताई दरवाजा बंद करते आणि म्हणते हीच राहिली होती मला बोलायची, म्हणे सकाळी उठायचंय कामं करायची. रम्या म्हणते हे सगळं ना त्या नंदिनीमुळे होते आई, तिला ना चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे पण कशी तेच कळत नाही. रम्या वसुताईला विचारते आई तू मला जीवानी नंदिनीचा व्हिडिओ दाखवला होतास ना, त्याच्या पुढे आता काही घडणार आहे का नाही? असं म्हणल्यानंतर वसुताई हसते आणि तिनं जीवाचं आणि नंदिनीचं बोलणं ऐकलेलं असतं. जीवा नंदिनीला म्हणत असतो मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही, माझा हात सोड, हे सगळं बोलणं वसुताईनं दरवाजाच्या बाहेर उभं राहून ऐकलेलं असतं. वसुताई म्हणते आता नंदिनीला कशी अद्दल घडवायची ना याचा मला आता चांगलाच पत्ता लागलाय, ज्यामुळे आता मला माझं काम करणं आणखीन सोपं जाईल. तर रम्या आईला म्हणते अगं आई काय कुठं हरवलेस, सांगणार होतीस ना. तितक्यातच वसुत्याचा फोन वाजतो आणि ते म्हणते एक मिनिट. वसुत्या फोन स्पीकरवर करते तर तिकडून एक माणूस बोलत असतो. तो म्हणतो हॅलो वसुंधरा मॅडम, जीवा नंदिनीचा आनंदी असलेला फोटो मला मिळाला, तो आनंदी असलेला फोटो फार काळ टिकणार नाही, पुढे काय करायचं? तर वसुत्या म्हणते सांगते, लवकरच सांगते. असं म्हणून वसुत्या फोन ठेवते आणि म्हणते मी जीवाच्या आयुष्यात आता लवकरच सुरुंग पेटवणार आहे, ज्याचा स्फोट त्या नंदिनीच्या आयुष्यात घुमेल आणि लवकरच नंदिनी अशी काही वस्तू गमावेल ना जी तिला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आता रम्या येते आणि विचारते आई हा माणूस कोण आहे? तर वसुत्या म्हणते लवकरच कळेल तुला ते रम्या, आणि जेव्हा हे सगळं घडेल ना तेव्हा आपण आपल्या आधीच्या रूपात येऊ. आता दुसरा सीन काव्य आणि पार्थचा दाखवलाय. काव्य अभ्यास करत असते आणि पार्थ झोपलेला असतो आणि त्याला थंडी वाजत असते, तो कुडकुडत असतो. काव्य म्हणते आतापर्यंत घोरण्याचा आवाज काढत होते आता कुडकुडाले ते. आता काव्य बघते तर एसी फुल असतो. काव्य म्हणते अरे एसी फुल आहे पण आता कमी केलं तर मला गरम होईल, काय करू? पण बरं राहू दे, हे असं कुडकुडत राहिले तर उद्या आजारी पडतील, बरं राहू दे एसीचा रिमोट. असं म्हणून काव्य आता एसीचा रिमोट शोधत असते. आता काव्या विचार करते ब्लँकेट घालते म्हणजे आता थंडी कमी होईल, म्हणून काव्या पार्थच्या अंगावरती ब्लँकेट घालत असते. पण ब्लँकेट घालत असतानाच काव्याचा हात पार्थच्या डोक्याखाली अडकतो. काव्य काढण्याचा खूप प्रयत्न करत असते पण तिचा हात काय तिथून निघत नाही. काव्य म्हणते अरे यार हात अडकला माझा. आता पार्थला उठवण्याचा प्रयत्न करते. देशमुख. काव्य म्हणते काय हालतही नाही हा माणूस, कसे आहेत हे? कधी कधी मला असं वाटतं ना मी यांच्यावर फिसकारते ना तेच बरे, येतात लगेच लाईनीवर, आता उठतच नाही येत. एक काम करते फिसकारते त्यांच्या अंगावर. असं म्हणून काव्य फिसकारणार असते पण पार्थ एवढा छान शांत झोपलेला असतो आणि मग असं बघून काव्य विचार करते नको आता शांत झोपलेत, नको राहू दे, उगाच माझ्यामुळे झोप मोड होईल. आता काव्य रात्रभर तशीच बसलेली असते, तिचा हात पार्थच्या डोक्याखाली असतो. आता सकाळी उठल्यानंतर पार्थला वाटतं की तो स्वप्नातच आहे, म्हणून पार्थ म्हणतो अरे हे फिसकारलेले मांजर फक्त स्वप्नातच माझ्याजवळ येऊ शकते. पण पार्थच्या नंतर लक्षात येतं की काव्य खरंच आहे. तर पार्थ म्हणतो अरे या खरंच माझ्याजवळ झोपलेत, मी स्वप्नात नाहीये. पार्थ आता जाम खुश होतो आणि म्हणतो झोपू का अजून बराच वेळ? अरे पण नको, उठवतो. पार्थ आता प्रेमाने म्हणत असतो काव्या, ओ काव्या, पण काव्य काही उठत नाही. मग पार्थ एकदम जोरात ओरडतो ओ फिसकारलेली मांजर. असं म्हणल्यानंतर काव्य धाडकन उठते आणि आता पुढील भागात दाखवले की काव्याचा हात दुखत असतो. पार्थ म्हणतो तुम्ही आता माझ्यासाठी एवढे कष्ट घेतलेत, द्या इकडं मला हात दाबू द्या. काव्या म्हणते काही गरज नाहीये. तर आता पार्थ एकदम जोरात म्हणतो ओ बसा इथे. काव्या बसते आणि पार्थ तिच्या हाताला मलम लावत असतो. काव्या त्याच्याकडे प्रेमानेच बघत असते. आता दुसरा सीन युगचा दाखवलाय. युग फोनवरती बोलत असतो आणि म्हणत असतो मला माहितीये मी चांगलीच माती खाल्ली पण मी आता हे सगळं घरात सांगणार नाही. पण आता युगचं हे सगळं बोलणं नंदिनी ऐकत असते, शिवाय रम्या सुद्धा ऐकत असते. नंदिनी येते आणि विचारते काय झालंय हे बघ, मला खरं खरं सांग. पण युग काय तिला सांगत नाही आणि हे सगळं बोलणं रम्या ऐकत असते चोरून. तर असे होते आजच्या एपिसोडचे रिव्ह्यू तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. एपिसोडचे रिव्ह्यू आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.